उस्मानाबाद जिल्ह्यातल्या उमरगा इथं निवडणूक आयोगाच्या पथकाने कारवाई करत 91,50,000 रुपयांची रक्कम जप्त केली। उमरगा इथल्या चौरस्ता भागात वाहनांची तपासणी करत असताना संशय आल्याने पथकाने गाडीची तपासणी केली। यावेळी 1,000 रुपयांच्या चलनाचे 90 लाख रुपये तर 500 रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात 1.5 लाख अशी रक्कम जप्त करण्यात आली। ही रक्कम एका टाटा सुमोत सापडली। पोलिसांनी या प्रकरणी ड्रायव्हरला चौकशी करता ताब्यात घेतलं। ही रक्कम कोणाची आणि कुठे देत असल्याची कोणतीही कागदपत्र चौकशीत पोलिसांना न दिल्याने संशय वाढलाय। जप्त केलेली रक्कम ज्या जीप मधून वाहतूक केली जात होती त्या सुमो गाडीवर लोकमंगल असा बोर्ड आहे। लोकमंगल ही संस्था राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांची आहे। विशेष बेहिशोबी काळा पैसा चलनात आणण्याकरता मल्टी स्टेट व अर्बन बँकांचा आधार घेतला जातोय का याचाही पोलिसांनी तपास करायला हवा अशी चर्चा आता रंगली। 1,000 रुपयाच्या जुन्या नोटा, 10 लाख रकमेचे 9 बंडल व 1,50,000 रुपये असे 91,50,000 रुपये सदर पथकाने जप्त केले आहेत। सदरची जप्त केलेली रक्कम व टाटा सुमो गाडी पुढील सुरक्षिततेसाठी पोलीस स्टेशन उमरगा येथे जमा केलेली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।